मी शर्मिली. आपण नेहमी सकाळी कांदा पोहे, उपमा, शिरा असाच ब्रेकफास्ट करतो. अहो पण त्यात आणखीन एखाद्या हेवी ब्रेकफास्टची भर टाकली तर आवडेल ना तुम्हाला? चला मग तर त्या हेवी ब्रेकफास्टच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य रेश्माताईंकडून जाणून घेऊया. रेश्माताई, आज तुम्ही आम्हाला अगदी हेवी ब्रेकफास्ट दाखवणार आहात. मग त्यासाठी लागणारं साहित्य देखील असं हेवी वगैरे आहे का? नाही, विशेष हेवी नाही, नेहमीच्याच आपल्या वापरातलं साहित्य आहे. आपण बघून घेऊया काय ते. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे तांदूळ, मुगाची डाळ, मसुराची डाळ, उडदाची डाळ, चणा डाळ आणि चवीपुरतं मीठ. अच्छा, तांदूळ कुठच्याही प्रकारचा चालतो? तांदूळ कोणत्याही प्रकारचा चालू शकेल याच्यासाठी. आणि ते किती वेळ भिजवत ठेवावं लागतं? साधारणतः एक 6 ते 7 तास भिजवलं की सकाळी जर का तू भिजत घातलेस तर संध्याकाळपर्यंत व्यवस्थित भिजलं जातं ते. संध्याकाळी मग चांगलं व्यवस्थित आपण ग्राइंड करून ठेवलो तर सकाळच्या वेळेला आपण हे व्यवस्थित त्याचं फर्मेंट होतं, आंबवलं जाईल ते. आणि सकाळी आपण ब्रेकफास्टला आपण पटापट तयार करून सर्व करू शकतो आपण. मग आपण सुरुवात करूया रेसिपीसाठी. चालेल, गॅस लावूया. त्याला तापावं लागेल. जरा थोडं तापल्यावरती मग तेल सोडूया आपण. अच्छा, ह्याच्यावर तेल सोडायचं. आधी थोडं तेल, कारण काय आपण जो पदार्थ इथे घालू आपण तो नीट व्यवस्थित निघाला पाहिजे ना, तो चिकटून नाही घालते तो आणि करपेल मग. ठीक आहे. पॅन छानपैकी गरम झाला तर आपण घालायला घेऊया. ते थोडं घट्टच वाटलंय का? चमच्याने स्प्रेड करायचं. जाळी बघ किती छान पडली. ती जाळी छान पडली आणि त्याला असा आंबलेला वास देखील येतोय छान पैकी. हो, तो उलटून बघूया. उलटो झालाय का? अच्छा, अगदी मंद आचेवरती ठेवला तरी हा वरती लवकर ड्राय होतो. आणि जर का तो मोठा ठेवलास ना तर तो खालती लागण्याची शक्यता असते. आणि मंद आचेवरती ठेवला तो पदार्थ आतपर्यंत नीट व्यवस्थित शिजला जातो. ते फक्त वरचं आवरण आपल्याला दिसतं पण तो पदार्थ आतमध्ये नीट व्यवस्थित शिजून कच्चाच राहतो. यासाठी म्हणून मंद आचेवर थोडा वेळ लागतो ह्याच्यासाठी, पण नंतर मग त्याची चव अजून जास्त खोलून खाताना व्यवस्थित लागतो, चविष्ट लागतो. बरोबर. आता आपण उलटून बघूया झाला असेल. त्यासाठी आधी पॅन छान गरम होणं खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी झाकण ठेवलं तरी चालेल. या पदार्थासाठी झाकण नाही ठेवलं तरी सुद्धा चालतं. आणि हा आपण मंद आचेवरती करतोय तरी आपण स्प्रेड करताना हा थोडा जाडसर ठेवलेला आहे. चालतं छान, तरी पण छान व्यवस्थित होतो तो. झाला असेल का? झालं असेल. 1-2 मिनिटं झालं. प्लेट देतेस मला त्याच्यावरती? हा. रेडी असते मी टेस्ट करायला. पहिल्यांदा हा मी प्रकार ट्राय करते. पाहू कसा आहे. रेश्माताई, आणखीन 2 गरम करून मिळतील का? अगदी नक्की. मस्त झाले ते. अगदी काय म्हणू मी ह्याला, काही बोलू शकत नाही. फक्त बसून मी खाऊ शकते. तुम्ही देखील घरी ट्राय करा. जे मी म्हणते ते तुम्हाला अगदी खरं वाटेल.